संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. दादा संत महिमा आम्हाला सहजासहजी कळणं शक्य नाही. जाता जाता एकच मुद्दा सांगेल आणि अभंगाला थांबून पुढच्या प्रसंगाला प्रवेश करेल. ऐका, संतांचा महिमा कळणं अवघड जरी असला तरी पण मी मगापासून तुम्हाला सांगतो की संत ओळखण्यासाठी अंतःकरणामध्ये संतत्वाची अनुभूती प्राप्त झाली पाहिजे, संतांविषयी प्रेम पाहिजे, संतांविषयी श्रद्धा पाहिजे. आणि हे जर अंतःकरणामध्ये असेल तर संत ओळखणं आम्हाला सोपं जातं. मग का हो, जगद्गुरु तुकोबाराया याच अभंगाच्या शेवटला म्हणतात की तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमाला येईल कळू. मग तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण म्हणजे आपण संत व्हायचं का? आपण संत अहो ऐका, संत झाला तर अति उत्तम, अति उत्तम. संत झाला तर अति उत्तम, पण होणं सोपं नाही. प्रत्येक व्यक्ती संत होऊ शकत नाही. मग का हो महाराज, आम्ही जर संत होऊ शकत नाही तर आम्ही संत ओळखायचे कसे? ऐका, संत ओळखण्यासाठी एकच क्रिया सांगतो, जगद्गुरु तुकोबारांच्या भाषेत सांगतो आणि मी माझ्या पुढच्या प्रसंगाला प्रवेश करतो. ऐका, संत होण्यासाठी आम्हाला एकच केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आम्हाला संत होणं शक्य नाही महाराज, संत होणं शक्य नाही. ऐका ना, प्रत्येक जण इथं बसलेला प्रत्येक जण डॉक्टर आहे का? मला सांगा, प्रत्येक जण डॉक्टर आहे का दादा? या ठिकाणी बसलेला प्रत्येक व्यक्ती डॉक्टर आहे का? नाही. प्रत्येकाला डॉक्टर होणं शक्य नाही, नाहीच होऊ शकत. का? डॉक्टर होण्यासाठी जी क्वालिफिकेशन तुमच्याकडे पाहिजे ती तुमच्याकडे असेल तर होणार. तेवढा खर्च करण्यासाठी पैसा असेल. जसा प्रत्येक व्यक्ती डॉक्टर होऊ शकत नाही, परंतु ज्या वेळेस आम्हाला आमच्या अंगाला ताप येतो, आम्ही रोगग्रस्त होतो, त्यावेळेस त्या डॉक्टरचं महत्व आम्हाला कळतं आमच्या अंतःकरणामध्ये. ज्यावेळेस आम्हाला एखादा डॉक्टर बरा करतो, तुम्ही विचारा ना, एखाद्या दिवशी विचारा, महाराज कुठं बरी झाली? आमच्या डॉक्टरवर गेलतो, देवासारखा माणूस, काय डॉक्टर, किती सुंदर हात, किती गोड बोलणं, आणि पैसे कमी घेऊन सुद्धा इतका छान इलाज केला. मी तर त्या डॉक्टरांच्या स्वरूपामध्ये भगवंतच बघितला. ऐका, आता भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताची झाली, पण तो व्यक्ती कोण आहे? डॉक्टर आहे. ऐका, संत आम्हाला होणं शक्य नाही, आम्ही संत होणं शक्य नाही. मग संत ओळखायचे असतील एकच गोष्ट करा. काय करा? भले मनविता संतांची सेवा, भले मनविता संतांची सेवा, शक्य होईल नसेल पण माझे जगद्गुरु तुकोबाराया सांगतात, ऐका, तुम्ही संत होण्याच्या भांगडीत नका पडत बसू. नाही, शक्य नाही. का? त्याचं उत्तर देऊन जाईल मी एका मिनिटात. ऐका, तुम्हाला संत होता नाही आलं मान्य आहे, पण संत करून घ्यायचे असतील तर दादानो एकच करा. भले शब्दार्थ घेऊ नका, लक्षणार्थ घ्या, तत्वार्थ घ्या. लक्षणार्थ असा आहे, संतांकडून जे मिळालेला आम्हाला आशीर्वाद आहे, तो आशीर्वाद आम्हाला सहजासहजी प्राप्त झालेला आहे. सहजासहजी
माझ्या गजानन बाबांचं चरित्र जर तुम्ही पाहिलं, आपण बघणार आहोत अर्ध्या तासात ते चरित्र नक्की बघा. बाबांचं चरित्र बघितलं तर लक्षात येतं संत होणं किती अवघड आहे महाराज. सोपं संत होणं. पण त्याचे भीक सुका संतांचे सेवक. ऐका, 12 वाजले आता. आजही 12 वाजले तरी मंडप भरलेला आहे बरं का. तसं बघायला गेलं तर ह्या ठिकाणी 10:30 वाजता मंडप भरून जायला पाहिजे होता. का? आम्ही जर संतांचे सेवक म्हणून होतो तर आम्ही कीर्तनापासून वंचित का राहावं? का संत सेवा आमच्याकडून का घडू नाही? संत कथा आम्ही का ऐकू नाही? संत कथा ऐका. संत कथा विषय सोडून द्या हो. संत कथेचा विषय सोडून द्या. त्या संतांचं नाव जरी घेतलं ना, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे. अनेक जन्माचं पुण्य लागतं दादांनो. सोपं नाहीये ते. या धर्म मंडपामध्ये येण्यासाठी अनेक पिढ्यांची पुण्याही लागते. कोणाचंही काम नाही दादांनो. बहुत सुकृताची सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. दादा, विठ्ठलाविषयी संतांविषयी प्रेम असण्यासाठी फार जन्माचं पुण्य लागतं. नामदेवराय सुद्धा ठिकाणी गोड चिंतन मानतात. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. 2 वर्ष 3 वर्ष 10 वर्षाचं नाही दादानो, अनेक जन्मांतरी आम्ही सेवा करत आलेलो आहे. तेव्हा भगवंताची थोडीशी कृपा आम्हाला या ठिकाणी. माझ्या वडिलांची निराती गादे, माझ्या वडिलांची निराती गादे, आम्हाला या ठिकाणी येण्याची संधी प्राप्त होते. जे या ठिकाणी उपस्थित आहेत, जे माझे मायबाप
त्या सर्वांच्या चरणावर फार नम्रपणे विनम्रपणे नतमस्तक होतो. का दादांना तुमच्यासारखं भाग्य, आपल्यासारखं भाग्य या विश्वात कोणाचं नाही. का ज्या प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत तो प्रसंग अतिशय महत्वाचा आहे. महाराज म्हणतात संत ओळखणं सोपं नाही, परंतु भले म्हणविता संतांचे सेवक आई त्याची भीक सुखरूप ठसविता सायास सुकल्या घडे नाश अल्पवर्म. हाच संदेश जगद्गुरु तुकोबारायांचा तुमच्याकडे ठेवतो की संत होताना याला हरकत नाही, पण संतांचे सेवक जर झालात ना 100% नाही 101% संत ओळखता आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजपासून अंतःकरणामध्ये खुणगाट बांधून ठेवायची. आपण कोण आहोत? सर्वजण कोण आहोत? जोऱ्यात कोण आहोत? मुके का काय? मुके का काय? कोण आहोत आपण? बस एवढं तुम्हाला ऐकायचं होतं. आजपासून एक खुणगाट बांधायची. संतांची सेवक ऐका ना. अहो आईचा पाना जर प्यायचा असेल ना, आईचं दुग्ध प्राशन करायचं असेल तर आईचा बाप होऊन नाही चालत, आईचं लेकरूच व्हावं लागतं. आईचा गुरु होऊन नाही चालत, आईचं लेकरूच व्हावं लागतं. आणि जोपर्यंत आईचं लेकरू होत नाही तोपर्यंत तिचा प्रेम पाना आपल्याला पिता येणार नाही. आणि जर संत महात्म्यांचा प्रेम पाना प्यायचा असेल तर आपण लेकरू झालो पाहिजे, नाम सेवक झालो पाहिजे. एवढा संदेश तुमच्या पुढे ठेवतो आणि माझ्या पुढच्या प्रसंगाला ओळखतो.